विधानसभेत परत एकदा चर्चा सुरू झाली ते या कॉन्स्टिट्यूशनच्या पुस्तकाची. या पुस्तकाचं वाटप अनेक भागांमध्ये झालं की ते आतनं पूर्ण कोरे पानं होते आणि त्याच्यावरून टीका देखील केली गेली. याच कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा आता परत एकदा गाजतोय. दलित समाजामध्ये काम करणारे माजी राज्यमंत्री भाई गिरकर आपल्याबरोबर आहेत. कॉन्स्टिट्यूशनच्या या पुस्तकावरनं परत एकदा राहुल गांधी आणि तत्सम काँग्रेसचे नेते वेगवेगळे टीका करताना दिसले, वेगवेगळी भूमिका मांडली. पण आता तुम्ही एक दावा करताय, तो नेमका काय आहे आणि तुमची भूमिका काय आहे? काल महाविकास आघाडीच्या मौलाना एका आपल्या भाषणात असं म्हणतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं नाही. त्याबद्दलचा हा व्हिडिओ मी प्रथम आपल्याला ऐकवतो. ऐसा लोग समझते हैं कि सिर्फ अकेले डॉक्टर अम्बेडकर ने वो दस्तूर लिख दिया। अरे बाबा 300 से ज्यादा लोग थे उस दस्तूर के मुरत्तब करने वालों में, और उनमें बड़े बड़े उलमा और हमारे काबिरीन भी थे। और 2.5 साल की लंबी बहस के बाद वो मुआहदा हुआ है। डॉक्टर अम्बेडकर जो कि बहुत बड़े वकील थे, तो लिखने की जिम्मेदारी ड्राफ्टिंग की उनको दी गई, लेकिन तनहा डॉक्टर अम्बेडकर ने ये संविधान लिखा हो, ये बिल्कुल गलतफहमी है। काय हे तर काय म्हणणं आहे मग आता? हे सज्जाद ओमानी जे आहेत हे महाविकास आघाडीला पाठिंबा देत असताना किंवा फतवा काढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी अपमान करतायत की त्यांनी संविधान लिहिलं नाही, ते फक्त वकील होते. 377 लोक या समितीवर होते, पण त्यांना हे माहीत नाही की हे 377 लोकांची समिती होती, पण आणि ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होती. जी ड्राफ्टिंग कमिटी केली गेली त्याच्यामध्ये 7 लोक होते आणि या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जगातल्या संविधानाचा अभ्यास करून हे संविधान निर्माण केलं. आणि हे जे 7 लोक होते त्यापैकी राजेंद्र प्रसाद असं म्हणतात, जे समितीचे अध्यक्ष होते, ते म्हणाले मी निरीक्षण रोज करत होतो. या संविधान लिहायला 2 वर्ष 18 दिवस लागले आणि हे लागले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत बरी नसताना सुद्धा हे 7 लोक असतील, परंतु त्यातले 3 लोक आजारी होते, एक परदेशात गेले होते, एक मृत्यू झाले होते आणि डॉक्टर बाबासाहेबांनी एकट्याने हा संविधान लिहिण्याचा भार उचलला. आणि ते एवढे विद्वान होते, त्याने त्यांच्या तब्येतीची काळजी केली नाही आणि हे संविधान त्यांनी संपूर्ण केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच या संविधानाचे निर्माते आहेत किंवा घटनाकार आहेत असं ते त्यांना धन्यवाद देतात, त्यांचे आभार मानतात. आणि आज देशामध्ये सर्व ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार आहेत किंवा यांनी संविधान लिहिलं आहे असं देशामध्ये परदेशामध्ये पण या संविधानाची वाहवा केली जाते. पण बाकीचे संविधान होते जी लिहिली गेली ती कुठे 2 वर्ष चालली, कुठे 5 वर्ष चालली. आता मुद्दा असा उपस्थित होतो की या संविधानाच्या भूमिकेबाबत जो मौलवी आहेत त्यांची भूमिका वेगळी दिसून येते. नाही, या मौलवी जे आहेत ते मद्रसामध्ये शिकलेले असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त वकील नव्हते, ते बॅरिस्टर होते. या देशामध्ये आणि परदेशामध्ये त्यांनी 16 पदव्या जे मिळवणारा एकमेव नेता होता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून मी या मौलानाचा धिक्कार करतो. काँग्रेस आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर राहून त्या आघाडीला पाठिंबा देत असताना डॉक्टर बाबासाहेबांचा जो अपमान करतोय, मी त्याचा निषेध करून माझी जी सगळी जनता आहे अनुसूचित जातीची जमातीची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मानतात, सर्व जे पुढारी आहेत मायावतीपासून पासवान, या ठिकाणी जय भीम सेनेचे अध्यक्ष आझाद आणि डॉक्टर या ठिकाणचे जे सगळे पुढारी आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, सुरेखाताई कुंभारे, त्या ठिकाणी जोगेंद्र कवाडे आणि काँग्रेसमध्ये असलेले नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, ह्यांना ही गोष्ट मान्य आहे का की अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारणं आणि या फतवा काढणं आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणं
मी या सर्व जनतेला आणि पुढाऱ्यांना म्हणतोय की आपले कदाचित राजकीय मतभेद असतील, पण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानासाठी आपण एकत्र येऊया. आपण फतवे जरी नाही काढले तरी आपण सर्व जनतेला सांगूया. जे काँग्रेस तर नाकारतच आहे, त्यांनी राहुल गांधी आणि सर्व त्यांच्या पूर्वजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, आरक्षण या ठिकाणी संपवण्याची भाषा केली आहे. म्हणून आपण सगळे एकत्र येऊया. अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि ही जी फसवी आघाडी आहे, जे या मौलानाला घेऊन या देशामध्ये जो विद्रोह निर्माण करते, फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, ह्यांना नाकारून भाजपा आणि महायुतीला प्रचंड मताने आपण निवडून द्या, अशा प्रकारचं सर्वकडे मेसेज कार्यकर्त्यांमार्फत नेत्यांमार्फत आपण फिरवूया. आणि हा जो धोक्याची घंटा या मौलाना या ठिकाणी वाजवली आहे की या देशात फूट करावी, अशा प्रकारचे फतवे मग प्रत्येक समाजाचा माणूस काढून टाकेल आणि मग हे बाबासाहेबांचं संविधान आहे तेच शिल्लक राहणार नाही. या संविधानावर जेव्हा देश चालतो त्यावेळेस असे फतवे कोणीच काढता कामा नये. जी काँग्रेस आणि महाविकास आघाडी आहे हे या वेळात 2024ला आणि आत्ता लोकसभेत आणि या ठिकाणी जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे फतवे काढून जे वोट जिहाद करतायत त्यांना आपण सर्वांनी मिळून नाकारलं पाहिजे. आणि पुढील जे यांचं कारस्थान आहे की या देशाची विभाजणी करावी जशी त्याने बांगलादेशची केली, तर त्यांनी या मौलानाचा धिक्कार करतो आणि या मौलानावर अट्रॉसिटी लावावी अशी मी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की यांच्यावर अट्रॉसिटी लावून त्यांना अटक करावी आणि त्यांना कडक शासन करावं असं मी देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो. धन्यवाद. हे भाई गिरकर होते, त्यांनी भूमिका मांडली आहे की ज्याच्यामध्ये मौलवी जे आहेत ते गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आहेत. जे वेगवेगळे फतवे निघत आहेत त्याच्यामध्ये आता संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलं नाही असा दावा केल्याचा एक व्हिडिओ यांच्या वतीने दाखवला जातो आहे. आणि त्याच्यामुळेच दलित समुदायाने सुद्धा एकत्रित येऊन मौलवी ज्यांना समर्थन करतात त्याच्या विरोधात भूमिका मांडा असं आवाहन केले जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेशसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.